ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 निर्भयपणे व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज। ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील 33 प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पद्धतीने होत असून 1 ते 28 व 30 ते 33 प्रभागांमध्ये अ, ब, क, ड या अशा 4 जागांकरिता व प्रभाग क्रमांक 29 मध्ये अ, ब, क अशा 3 जागांकरिता मतदारांना मतदान करावयाचे आहे। निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाच्या आयुक्तांनी नियमितपणे आढावा घेतला असून प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई व निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार, अध्यक्ष जात पडताळणी समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यामार्फतही निवडणूकविषयी कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 16,49,869 इतकी मतदार संख्या असून त्यामध्ये 8,63,878 पुरुष व 7,85,830 महिला आणि 159 इतर मतदार आहेत। निवडणुकीसाठी 9 प्रभागांमध्ये 11 निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वितरण व संकलन केले जाणार आहे। निवडणुकीकरिता 33 प्रभागांमध्ये एकूण 213 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत। मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा तसेच मदतीसाठी स्वयंसेवक, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे। निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्रॉंग रूम, EVM मशीन, कमिशनचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणे, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणी ठिकाणे, मुख्य स्ट्रॉंग रूम, चेक पोस्ट आदी काटेकोर लक्ष ठेवण्याकरिता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आतापर्यंत एकूण 648 CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे।